वेलकम इन माय टुडेज व्हिडिओ। तर आज आपण डिस्कस करणार आहे की सगळे लोक म्हणतात की मला CS लाच ॲडमिशन घ्यायचे, मला IT लाच पाहिजे या CS च्या स्पेशलायझेशन। कोणाला सुद्धा कोर ब्रांचेसमध्ये जायचं नाही, कोणाचा पण इंटरेस्ट तिथं नाही आहे का? तुम्ही आज 80% मुलांना विचारा, ते काय बोलतात, मला CS ला ॲडमिशन पाहिजे किंवा IT ला ॲडमिशन पाहिजे। भलेही त्यांचे मार्क 80-85च्या रेंजमध्ये असतील ना, तरी त्या 80-85च्या रेंजमध्ये CS भेटणं चांगल्या कॉलेजला खूप अवघड आहे तसं बघायला गेलं तर। पण आजकालचे सगळ्यांचं काय आहे की नाही, CSITच पाहिजे म्हणून खूप कोणत्या पण कॉलेजला भेटतंय म्हणून CSIT घ्यायचं, तर असं करू नका। हा खूप चुकीचा ट्रेंड झाला आहे, कारण की तुम्ही दुसऱ्या ब्रांचेस पण बघा ना की मेकॅनिकल, सिव्हिल, अजून कोणत्या कोर ब्रांचेस, इलेक्ट्रिकल वगैरे, तर त्यात तुम्ही इंटरेस्टने काम करू शकता की मे बी तुम्हाला ते आवडत असतील। पण आजकाल सगळ्यांनाच CS पाहिजे का? कारण की पॅकेज खूप जास्त आहे, IT मध्ये जॉब आहे, 10-15 लाखाचे पॅकेज भेटत आहेत। अजून ITचं कल्चर, तुम्ही इन्स्टाच्या रील्स वगैरे बघत असाल, ते बघून सगळ्यांना असं वाटतं की नाही बाबा, मला पण ह्याच एवढ्या मोठ्या कंपनीत जाऊन काम करायचं किंवा इच्छा आहे। तर तुम्ही बघू शकता की ह्याच्या मागं किती त्यांचा मेंटली स्ट्रेस असतो किंवा प्रेशर असतो। ठीक आहे, जर आपल्याला इंटरेस्ट असेल त्या गोष्टीमध्ये तर ती केली तर आपल्याला ते चांगलं वाटतं या इंटरेस्टिंग आहे। बट तुम्हाला जर खरंच इंटरेस्ट नसेल तर काय, तर आज पण मी सांगते की रियालिटी तुम्ही बघू शकता। जावा तुम्ही दुसऱ्या कॉलेजला आणि विचारा CSITचं पण कोडिंगचं काय आहे, तर काय काय असे की CSIT घेतलं चांगले मार्क्स पण आता कोडिंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे, तर मग ते दुसरं काय ते शोधतात। आणि ह्याच्या नादात खूप कॉम्पिटिशन वाढते, स्ट्रेस वाढतोय, आणि इवन दो तुम्ही हॅप्पी पण नाही का, जॉब करताय पण मेंटल स्टेबिलिटी नाही का, नाही आहे तर इंटरेस्ट नाही आहे। इंटरेस्ट का नाही तर CSIT वगैरे ब्रांच आहेत, तर तुम्ही पहिल्यांदा घेतलं, पण ह्याच्याऐवजी तुम्ही दुसऱ्या ब्रांच पण एक्सप्लोअर करू शकता। लाईक मेकॅनिकल, आता एखाद्याला जर 80-87% असतील तर त्या कॉलेजला, त्या मुलाला खूप चांगल्या कॉलेजची एखादी कोर ब्रांच भेटू शकते। पण नाही, तो मुलगा काय म्हणणार किंवा मुलगी की मला CSITच पाहिजे, ह्याच्या नादात मग ते खूप खालच्या कॉलेजला जातात, आणि मग परत सगळं तेच होऊन जातं की संगतीचे परिणाम आपण बोलतो तशा टाईपमध्ये होऊन जातं। पण जर तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये, मेकॅनिकलला पण खूप चांगल्या प्लेसमेंट आहेत, इवन आता VITला जरी बघायला गेलं, हां मला खूप लोकांनी विचारलं की इंटेक एवढा वाढला, प्लेसमेंटचे इश्यू असतील, तर कसं आहे की ज्यांच्याकडे स्किल्स आहेत त्यांची प्लेसमेंट होणार आहे। पण कॉम्पिटिशनचा थोडासा इन्क्रीमेंट झालेली दिसते, कारण की आमच्या वेळेस तरी AIML एवढ्या 2 ब्रांचेस होते, AI आणि AIML, पण ह्या वेळेसपासून डेटा ह्या आलेत, डेटाच्या अजून डेटा इंजिनियर एक आली, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या नवीन ब्रांचेस आले। तर त्याच्यामुळे काय होते की कॉम्पिटिशन वाढती, कंपन्या पण येत आहेत, पण काय आहे की कंपन्या काय करणार, ज्यांच्याकडे स्किल्स आहेत तेच लोक घेणार ना, ते थोडी ना असे की त्यांनी फुकटमध्ये सॅलरी थोडी ना देणार आहेत। तर तुम्ही विचार करू शकता की तुम्ही एक काम करा, तुम्ही आज जावा CS मध्ये काय काय शिकावं लागतं, 4 वर्षाच्या डिग्रीमध्ये काय काय सब्जेक्ट असतात त्याच्याबद्दल तुम्ही थोडी माहिती काढा, आणि मग बघा की हे सब्जेक्ट आहेत, खरंच मला इंटरेस्ट आहे का, खरंच मी 17-18 तास कोडिंग करू शकतो का, एरर डिबगिंग करू शकतो का, ह्याचं तुम्ही ॲनालिसिस करू शकता। खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत, पण तुम्ही एकदा ट्राय करा। कोर ब्रांचेस पण चांगल्या आहेत, लाईक मेकॅनिकल, सिव्हिल, ह्या ब्रांचेस पण काय वाईट नाही आहेत, तुम्ही ह्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती काढू शकता। मेकॅनिकलला मुलगी असेल तर मेकॅनिकलला खूप स्कोप आहे, कारण की ह्या फील्डमध्ये इंजिनिअरिंगमध्ये ऑलरेडीच मुली कमी असतात, आणि मेकॅनिकल पण कधी काय असतं, खूप साऱ्या कंपन्यांचे रेशो असतात की त्यांना इक्वॅलिटी मेंटेन करायची असते, त्यामुळे मुलींना खूप चान्सेस आहेत जॉब भेटण्याची मेकॅनिकलमध्ये। तर तुम्ही नेहमी ओपन टू होल वर्क राहिलं पाहिजे, तर तुम्ही ट्राय करू शकता। नुसतं CSIT करू नका, पुढे जाऊन तुम्हाला ह्याचा त्रास होऊ शकतो, तर तुम्ही बाकीच्या ब्रांचला पण एक्सप्लोअर करा। आणि तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओ बघताय, सगळ्यांचा कंटेंट तुम्ही घेताय, त्याच्यातून माहिती काढताय, बरोबर आहे, पण एक दिवशी सगळे फोन बाजूला ठेवा, सगळा कंटेंट बाजूला ठेवा, आणि एक वही पेन घेऊन बसा आणि लिहा की मला काय पाहिजे, खरं माझ्या आयुष्यामध्ये मला काय पाहिजे, हे भेटतंय का, ही ब्रांच ही सॅटिस्फाईड करू शकते का। आता एखाद्याचं असेल की मला जॉब पाहिजे पण मला शांतता पाहिजे, स्टेबिलिटी पाहिजे किंवा आनंद, हॅपीनेस पाहिजे, तर तुम्ही IT मध्ये गेला तर तुम्हाला हे भेटणं जरा खूप कमी चान्सेस आहे, कारण की IT मध्ये प्रेशर खूप जास्त असतो कामाचा। जर पण एखादा असेल की मला प्रेशर वगैरे चालते, मी खूप एक्सप्लोअर करणार आहे, मला खूप कोडिंगचा इंटरेस्ट आहे, तर त्यांनी हमखास बाबा जा कर, पण तुम्ही एक स्वतःच्या मनाने विचार करून लिहा। नुसतेच तुम्ही ट्युटोरियलच्या हिल्समध्ये पडू नका किंवा नुसतेच यूट्यूबचे व्हिडिओ बघत जाऊ नका, तुम्ही तिथं कन्फ्युजन होणार, मी सांगते। आणि मला काय कोणाला हे नाही करायचं ट्रोल वगैरे, बट एक गोष्ट आहे की तुम्ही स्वतः एका ठिकाणी बसून चांगला विचार करा, तुम्हाला काय पाहिजे, कारण की करिअर हे
आत्ता तुमचं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की 4 वर्षाचं करिअर तुमच्या एका डिसिजनवर डिपेंड आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की काय केलं पाहिजे. सो दिस इज फॉर टुडेज व्हिडिओ. आणि जर कोणाला मेकॅनिकल किंवा बाकीच्या कोर ब्रांचेस रिलेटेड मोर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुमच्या क्वेश्चन्सला आन्सर करील. जर खूप चांगलं असेल तर आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू. आणि ह्याच्यावरती खूप चांगले व्हिडिओज येणार आहेत. लाईक की ठीक आहे काउन्सिलिंग हे ते सगळ्यांचं ठीक आहे, बट काय गोष्टी असतात की ते कॉलेज स्टुडंटला जास्त माहिती असतात. आणि काय गोष्टी अशा पण असतात की तुम्हाला ते यूट्यूबवरती किंवा कुठे भेटणार नाहीत. ते कशावर असणार आहेत, एक्सपिरियन्सवर डिपेंड असणार आहेत. कारण की येस आम्हाला माहिती आहे की आम्ही कॉलेजमधनं गेलो आहे, कसं असतं कॉलेज, काय असतं, किती काय असतं. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल अँड थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.